हाँ मज्जा आहे ना आज आज कसं वाटतं तुम्हाला हाँ चांगलं वाटतं का कुठं चालले कुठं चालले व्हेरी गुड
बरं आज सहलीला गेली नाहीच कसं वाटतं? म्हणजे असं काही नाही, पण मग आमचे पेपर पण स्टार्ट आहे. थोडंसं वाईट तर वाटलं, पण मग काही नाही. आता या लहान मुलांक बघून कसं वाटतं? आनंद वाटतंय की जावंशी वाटतंय? आनंद खूप वाटतोय, त्यांच्याकडे बघूनच आम्हाला आनंद वाटतोय. त्यांच्यावर सहलीला जावंशी वाटते का? हा, थोडंफार आमचे दिवस आठवतात. मागं आम्ही पण गेलो होतो, आमचे दिवस आठवतात त्यांना बघून. आता पेपर चालू आहे ना, हो, पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. अंडपान कसं धरून आणलं पाहू. अंड कसं धरून आणलं एकदम. या इकडे या, व्हिडिओ मध्ये या इकडे 1 मिनिट. हो तिकडे थांबा.
तुम्ही याच्या पहिले कधी हनी बीज बघितलेले आहेत का? सगळ्यांनी बघितले? अरे वा. तुम्हाला काय काय माहिती बरं बीज बद्दल? हा, ओके, व्हेरी गुड. अजून काय माहिती तुम्हाला बीज बद्दल? कुठे राहतात, काय करतात? त्या झाडामध्ये राहतात, हनी तयार करतात. अजून पोळ्यामध्ये राहतात. बरोबर. तुम्हाला माहितीये का पोळं कशापासून तयार होतं? कशापासून ना? ज्याच्यापासून आपण कॅन्डल्स, मेणबत्त्या वगैरे बनवतो, ते मेन जे असतं ते कोण तयार करतं? हनी बीज तयार करतात. आणि त्याच्यापासूनच त्या पोळं तयार करतात. कशापासून तयार होतं पोळं? मेणापासून. कशापासून? वॅक्स माहिती आहे सगळ्यांना? मागेपर्यंत आवाज येतो, बघितलंय कधी? ते नेहमी एक ग्रुप करून एका पोळ्यात राहतात, बरोबर ना? मग त्यांच्या एका पोळ्यामध्ये 3 एलिमेंट्स असतात. किती एलिमेंट्स असतात? 3. क्वीन बी, वर्कर बी आणि ड्रोन बी असे 3 एलिमेंट्स असतात. राणी माशी, कामकरी माशी आणि नर माशी. राहील लक्षात? किती एलिमेंट्स असतात? 3. कोणकोणते? क्वीन बी, वर्कर बी आणि ड्रोन बी. क्वीन बी ही पूर्ण. चला पुढे. जास्त टाइप्स आहेत हनी बीजचे, पण 5 इम्पॉर्टंट टाइप्स असे आहेत की ते आपल्याला चांगल्या प्रकारे हनी तयार करून देतात आणि ते आपल्या इंडियामध्ये आपल्याला आढळतात. पण हे पिक्चर मध्ये बघायचं सगळ्यांनी. इथे 5 टाइप्स दाखवलेले आहेत हनी बीजचे. दिसतायत सगळ्यांना? तर पहिला आहे ऍपिस डोरसेटा म्हणजे आग्या माशी, ऍपिस फ्लोरिया म्हणजे फुलोरी माशी, ऍपिस सेरेना इंडिका म्हणजे सातेरी माशी, ट्रायगोना आणि ऍपिस मेलिफेरा असे 5 इम्पॉर्टंट टाइप्स आहेत बीजचे जे आपल्याला चांगल्या प्रकारे हनी तयार करून देऊ शकतात. माझ्या ऍपिस फ्लोरिया, ऍपिस सेरेना, ट्रायगोना, ऍपिस मेलिफेरा. काही लक्षात? किती टाइप्स वर्कर बी. ओके. क्वीन बी किती असतं एका पोळ्यामध्ये? एकच असते. वर्कर बीज किती असतात? 95% असतात. ओके. 95 नाही. आणि ड्रोन बीज किती असतात? 5%. या पिक्चर मध्ये बघायचं, क्वीन बी साईजने सगळ्यात मोठी असते, ड्रोन बी थोडीशी मीडियम साईजची असते. क्वीन बी ही आता जेव्हा पुढे रिअल बीज बघाल तेव्हा तुम्हाला हे 3 एलिमेंट्स तिथे ओळखता आले पाहिजे. येतील ओळखता? कसं ओळखणार? ओके. बटरफ्लाय आणि हनी बीजचे लाईफ स्टेजेस सेमच असतात. या पिक्चर मध्ये बघायचं, एग्स पासून त्यांचा बर्थ होतो. एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट असे त्यांचे स्टेजेस असतात. दिसतंय पिक्चर मध्ये? किती स्टेजेस असतात? एग, लार्वा, प्युपा आणि नंतर अडल्ट हनी बी ग्रो होते. ओके. मग आता हे एग्स देण्याचं काम कोण करतं? बी हाईव्ह मध्ये क्वीन बी करते. कोण करतं? 1500 ते 2000 किती अंडे देते? ओके. आणि मग ज्या वर्कर बीज असतात त्या काय काम करतात? तर त्यांचं पोळं तयार करतात, ते क्लीन करतात, त्याला मेंटेन करतात, त्यांच्या पोळ्याचं प्रोटेक्शन करतात आणि त्यांचं फूड शोधून आणतात आणि त्यापासून मध तयार करतात. ही सगळी कामं कोण करतं? वर्कर बीज. आणि क्वीन बीचं काम काय असतं? क्वीन बीचं काम काय असतं? एग्स देणं.
द्राक्षा फुलं खातात का? काय खातात? फुलांचा रस, त्याला काय म्हणतात? नेक्टर. काय म्हणतात? नेक्टर किंवा मराठी नेक्टर आणि पोलन हे हनी बीजचं फूड असतं. काय खाता बीज? नेक्टर आणि काय खातात हनी बीज? मागचे बॉईज काय खातात हनी बीज? नेक्टर आणि कशापासनं? या पिक्चर मध्ये बघायचं, ही बी काय करते? फ्लावर्स मधनं पोलन कलेक्ट करते. ते जे बारीक बारीक कण दिसतात येलो कलरचे ते काय आहेत? पोलन ग्रेन्स. ही बी काय करते? त्या फ्लावर मधनं पोलन जमा करते. नाही खात ती. ते काय खाते? रॉयल जेली. या पिक्चर मध्ये दिसते ते व्हाईट कलरचं, त्याला म्हणतात रॉयल जेली. ज्या वर्कर बीज असतात त्यांच्या डोक्यातनं एक पदार्थ बाहेर येतो, त्यालाच काय म्हटलं जातं? रॉयल जेली. आणि क्वीन बी तिच्या पूर्ण लाईफ मध्ये फक्त काय खाते? रॉयल जेली. मग क्वीन बीचं फूड काय असतं? आणि बाकीच्या बीजचं फूड काय असतं? नेक्टर आणि पोलन. आपल्याला काय करतात? वेगवेगळ्या प्रकारचे डान्स करतात आणि डान्स करून एकमेकांना त्यांचा मेसेज सांगतात. आता ज्या बीज त्यांचं मूड शोधायला बाहेर गेलेले असतात त्यांना डान्स करतात. त्याचे 3 टाईपचे डान्स असतात. पिक्चर मध्ये बघायचे गोल आकारामध्ये म्हणजे राऊंड डान्स, चंद्रकोरी आकारामध्ये म्हणजे मूड डान्स आणि इंग्लिश 8 आकड्याप्रमाणे म्हणजे एट शेप डान्स. असे त्यांचे 3 टाईपचे डान्स असतात आणि डान्स करून ते एकमेकांना सांगतात की आपलं फूड आपल्या पोळ्या. राउंड डान्स माझ्यासोबत रिपीट करा. राउंड डान्स, मून डान्स, एट शेप डान्स. काका घ्या आमचं सृष्टीची भूमिका, रचना, भौगोलिक विविधता, वातावरण बदल, कीटक, प्राणी, पक्षी, मानवाची रचना, हे सारं काही अनाकरणीय. या साऱ्या सृष्टीच्या अमर्याद वर्ष जेव्हा नष्ट होते त्यानंतर मानव आणि जीवसृष्टी सुद्धा 4 वर्षात संपूर्णपणे नष्ट होईल. एवढा त्याच्या अस्तित्वावर मानवाचं अस्तित्व अवलंबून आहे आणि हे अगदी खरं आहे. म्हणूनच वनवासीचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही आजच्या काळाची गरज ठरली. मधुमक्षिका पालन हे एका उत्तम व्यवसायाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याचं मोलाचं कार्य ठरतं. पिंपळगाव बसवंत इथे साकारलं गेलेलं बसवंत मधुमाशी उद्यान याविषयी जनजागृती करण्यासाठी, एक उत्तम व्यवसाय करण्यासाठी, त्याचबरोबर सृष्टीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उचललेलं एक महत्वाचं पाऊल ठरेल. आता जाणून घेऊया मधमाशीचं या सृष्टी तलावाचं महत्व आणि तिचा जीवन. निसर्गातला अत्यंत हुशार, कार्यक्षम आणि शिस्तबद्ध सजीव म्हणजे मधमाशी. एकमेकात सहाय्य करून अवघे दिवसपर्यंत हे आपल्या तुटतून राखावर येणारी मधमाशी. या मधमाशांचे एकूण 5 प्रकार आढळून येतात. एपिस डॉर्सेटा, एपिस सिराना, इंडिका, एपिस फ्लोरिया, एपिस मेलिफेरा, ट्रायगोला. यापैकी एपिस सिराना इंडिका, एपिस मेलिफेरा या 2 जातीच्या मधमाशा कृत्रिमरित्या पाळून त्यापासून मधाचं उत्पन्न घेतलं जातं. या मधाच्या उत्पादनाविषयी, मधुमक्षिका पालनाविषयी आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी आपण मधमाशांचा जीवनक्रम जाणून घेऊया. मधमाशीचं आयुष्य फार कमी असतं. राणी माशी वगळता कामकरी माशांचं आयुष्य 6 ते 8 असतं. अंडी अवस्थेपासून मधमाशांचा जीवनक्रम सुरू होतो. अंडी अवस्था ही 3 दिवसांची असते. अळी अवस्था साधारणपणे 9 दिवसापर्यंतची असते. ज्या अळीपासून राणी माशी तयार करायची आहे त्या अळींना 3ऱ्या दिवसापासून रॉयल जेली खाऊ घातले जाते. बाकीच्या अळींना मध
पासून आनंद होतो. याला साधारणपणे 8 ते 15 दिवस बाहेर येते आणि आपलं काम सुरू करते. आता एका कॉलनीमध्ये फक्त एकच राणी माशी असते आणि 300 ते 500 नर माशा असतात. 30,000 ते 50,000 कामकरी माशा एका कॉलनीत काम करतात. मधमाशांच्या कॉलनीमध्ये सगळ्यात जास्त आयुष्य असतं ते राणी माशीला. ते 2 ते 5 वर्षांपर्यंत जगू शकते. कामकरी माशांचं आयुष्य फक्त 5 ते 6 आठवडेच असतं, कारण त्यांच्यावर कामाचा जास्त ताण असतो. थंडीच्या हंगामात पूर्ण असते. प्रत्येक मधमाशीला आपलं दिलेलं काम अगदी चोखपणे बजावत असतं. काम सोपेपणा त्यांच्या रक्तातच नाही असं वाटतं. राणी माशी फलित आणि अफलित अशा 2 प्रकारचे अंडे देते. कामकरी माशा कॉलनीतल्या आपल्या कामाबरोबरच बाहेरच्या मधमाशांना आणि पाणी आणणं, पराक्रम गोळा करणं हे कामे करत असतात. कामकरी माशांच्या अंगावर भरपूर केस असतात. या केसांमुळे मोठ्या प्रमाणात त्यांना परागकण गोळा करता येतात. या माशांच्या डोक्यावर वास ओळखण्याची यंत्रणा असते. तोंडामध्ये मीठ आणि परागकण वेगळे करण्याची यंत्रणा असते. पोटामध्ये मध साठवण्यासाठीची बॅग असते, तर मागच्या बाजूला विषाची पिशवी असते. कामकरी माशाला त्याचं काम करण्याची सगळी यंत्रणा निसर्गाने बहाल केली आहे. कामकरी माशा पोळ्यामध्ये षटकोनी आकाराचे लहान लहान कप्पे मेणाच्या सहाय्याने तयार करतात. त्याचबरोबर कॉलनी स्वच्छ करण्याची जबाबदारी देखील काही कामकरी मधमाशांवर असते. आपल्या कॉलनीत इतर कुठल्या माशा येऊ नये म्हणून संरक्षणासाठी द्वारपालाचं सुद्धा काम या मधमाशा करत असतात. आणि त्याचबरोबर मधुमक्षिका पालनासाठी मधुपेट्या लाकडापासून बनवलेल्या असतात. त्यांचा वापर मधुमक्षिका पालनासाठी केला जातो. या पेटीचा आकार आणि रचना अशी केलेली असते की या सर्व फ्रेमवर मधमाशा त्यांचं पोळं बांधून त्यांचं कार्य करू शकतात. या फ्रेमवर पोळं बांधण्यासाठी मेणापासून तयार केलेल्या क्रोम फाउंडेशन शीटचा वापर केला तर मधमाशांचा वेळ आणि मधाची बचत होते. मधमाशा मध गोळा करत असताना मोठ्या प्रमाणात परागकण गोळा करतात. या परागकणांचा वापर मधमाशांचं खाद्य म्हणून केला जातो. बऱ्याच वेळा परागकण जास्त प्रमाणात गोळा केले जातात, मग ते वाया जातात. आले का सर्व? किती प्रकार आहे मधमाशांचे? 5 प्रकार. त्यापैकी किती प्रकारच्या पाळू शकतो आपण? 3 प्रकारच्या. किती प्रकारच्या पाळू शकत नाही? 2 प्रकारच्या. नाव आठवतील त्यांचे? ऍपिस मेलिफेरा, ट्रायगोना, सिराना इंडिका या 3 प्रकारच्या आपण पाळू शकतो. आलं लक्षात? ऍपिस फ्लोरिया आणि ऍपिस डोर्सेटा या 2 टाईपच्या आपण पाळू शकत नाही. सर्वात जास्त मध कोणापासून मिळतं आपल्याला? कोणत्या पेशीपासून? ऍपिस मेलिफेरा पासून. जी इटालियन मधमाशी आहे तिच्यापासून आपल्याला सर्वात जास्त मधाचं उत्पादन मिळतं एका वर्षात. मधमाशा मध कसं तयार करतात? फुलांपासून काय आणतात? फुलांचा रस, अजून पोलन, परागकण. तुम्ही सर्वांनी मध खाल्लाय ना? मध औषधी आहे त्यामुळे आपण मध खातो. आलं लक्षात? समजलं ना तुम्हाला? आपल्याला आंबलेला मध, स्फटिकी भवन झालेला मध दिसतोय ना? आंबलेला मध म्हणजे खराब झाला, तो काळा पडतो, त्याला फेस तयार होतो, मग तो काय होतो? खराब होतो. म्हणजे स्फटिकी भवन होतं म्हणजे त्यामध्ये का जे साखर असते ती साखर तळेला बसते आपल्या बॉटलच्या तळामध्ये. बरोबर बघितलंय तुम्ही? जास्त दिवसाचा झाला का ती तळाला बसते, तो खराब होत नाही. तो आपण उन्हामध्ये ठेवायचा किंवा मग आपलं गरम पाण्यामध्ये ठेवायचा बॉटल, मग ते आपल्या पूर्ण मूळ स्वरूपात येऊन जातो, पातळ होऊन जातो. जर पातळ नाही झाला तर मग समजायचं मिक्स असेल त्यामध्ये साखर. वेगवेगळ्या माशा नाही, माशाच बरोबर बोलला. माशा आणि वेगवेगळ्या फुलांवर जातात. बरोबर, म्हणजे एकाच प्रकारच्या फुलांवर मग माशा गेल्या तर काय होणार आहे? नेक्टर, पोलन, फुलांचा रस आणि परागकण ते एकाच फुलांवरून आणणार आहे. मग तोच आपल्याला एकाच प्रकारचा कलर पण मिळेल मधाचा आणि टेस्ट पण तशीच असेल. म्हणजे आपण समजा उदाहरणार्थ सूर्यफुलाची शेती असेल, तिथं आपण बॉक्स ठेवलेले तर मधमाशा सूर्यफुलाच्याच फुलांवरती काम करणार.
पण तशीच असेल. यापुढे आता तुम्ही मधमाशांत मिळतं राजन्न, रोंगण, पोलन, मेन. आलं ना लक्षात? हे बघा, बघून घ्या. मग आपण त्यामधले कोणकोणते प्रोडक्ट खाऊ शकतो. आपण परागकण पण खाऊ शकतो, राजन्न खाऊ शकतो असेल, बरोबर ना? तर इथं बघा हे साहित्य, मधमाशी पालनासाठी जे साहित्य लागतात. तसे मधाचे पण 2 प्रकार आहेत. पुढे या थोडं. मध्ये जागा सोडू नका. नेक्टर त्यापासून बनवलेलं मध आणि मल्टीफ्लोरल म्हणजे वेगवेगळ्या फुलांमधून पोलन नेक्टर घेऊन त्यापासून बनवलेलं मध. ओके, डिफरन्स काय आहे ते बघूया आपण आता पुढे. आणि बाजूला मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या आहेत. मधमाशा पेट्यांमधून बाहेर येऊन पोलन नेक्टर कलेक्ट करणार. कोणत्या फुलांतून? सूर्यफुलातून. मग ते तयार होईल. ते अशा पेट्यांमध्ये ना, त्या पेट्यांमध्ये अशा 7-8 फ्रेम राहतात. ते मध तयार करून त्या फ्रेम वर जमा करतात आणि जेव्हा ते पूर्ण भरून जातं वॅक्सने त्या कॅपिंग करतात, म्हणजे पॅक. समजलं? हे कोणतं मध भेटेल आपल्याला? सनफ्लावरचं, सूर्यफुलाचं. त्याला आपण म्हणतो युनिफ्लोरल, कारण की एकाच प्रकारच्या फुलांमधून कलेक्ट केलेले परागकण आणि नेक्टर त्यापासून बनलेलं मध. अल्बर्ट आइन्स्टाईन माहितीये का तुम्हाला? शास्त्रज्ञ. पोरांनो, अल्बर्ट आइन्स्टाईन माहितीये का तुम्हाला? शास्त्रज्ञ हो की नाही? माहितीये? पण अवघ्या 4 वर्षामध्ये नष्ट होऊ. जर आपल्याला जेवायला नाही भेटलं तर आपण जगणार का? अन्नाचा पुरवठा नाही भेटणार. मग जास्त मध काढण्याच्या पद्धती ती आपली पारंपरिक म्हणजे ट्रॅडिशनल मेथड आहे. तिकडची आपण मशालीने मधमाशांना मारून टाकतो, पोळं पूर्ण काढून घेतो, हो ना? त्याच्याने काय होतं, त्यामध्ये त्या अंडी अळी अवस्था पण मरून जातात. आणि वर्षातून आपल्याला एकदाच मध भेटत. परत ते पोळं तयार करतात का? नाही ना, कारण की त्यांची नवीन पिढी जी असते ती पण मरून जाते आणि ज्या मधमाशा असतात जाळून त्या पण मरून जातात. म्हणून ती चुकीची पद्धत आहे. हे सायंटिफिक पद्धत आहे. सायंटिफिक पद्धतीमध्ये आपण प्रॉपर बिवेल सूट घालायचा, धुराच्या साह्याने मधमाशांना बाजूला करायचं, वरच्या भागात जे पोळं मध साठवतात त्या तेवढं काढून घ्यायचं, इथं काढलंय तसं, आणि पोळं तसं सोडून निघून जायचंय. त्याच्याने काय होणार, मधमाशा नवीन तिथे जेवढा आपण भाग कापून घेतलाय तिथे परत पोळं बांधणार, मध साठवणार आणि मध साठवून परत म्हणजे मध परत साठवायला सुरुवात करणार. वर्षातून आपण या पद्धतीने 3 वेळा मध काढू शकतो. खाली बसा सर्वांनी, सगळ्यांना दाखवण्यात येईल. खाली
नहीं नहीं नहीं. फक्त और इसी के साथ ग्रेजुएशन सेरेमनी खत्म और अलेक्स इंडस्ट्रीज में आपका करियर शुरू होता है। क्या हम आज से काम शुरू कर देंगे? मैंने तो सुना था आज से ओरिएंटेशन है। ये क्या हो रहा है? अपनी हाथ और एंटीनास को ट्राम से बाहर ना निकालें। ट्राम से सफर करते वक्त अपनी सुरक्षा का ध्यान खुद रखें। धन्यवाद। पता नहीं आगे क्या होने वाला है। मुझे तो बहुत डर लग रहा है। वेलकम टू हनेस्को। ये हनेस्को की एक डिवीजन है और हेक्सागन ग्रुप का एक हिस्सा है। अब आएगा मजा। हम जानते हैं कि एक बी होने के नाते आप हमेशा इसी कोशिश में रहते हैं कि आप किसी बेहतरीन जगह काम कर सकें। हनी तब बनता है जब हमारे होनहार पोलिंग जॉब्स रस इकट्ठा कर लेते हैं। हमारा टॉप सीक्रेट फॉर्मूला है ऑटोमेटिकली कलर करेक्टेड, सेंट एडजस्टेड और बबल कंट्रोल जो जाता है इस सूदिंग स्वीट सिरप में जो लाजवाब गोल्डन रंग का है जिसे हम सब कहते हैं वो लड़की तो बहुत खूबसूरत है। वो मेरी कजिन है। सच में? हाँ हम सभी कजिन्स हैं। तो हाँ ठीक है। और हनेक्स पे हमें हर एक बी की जिंदगी के हिफाजत की पूरी फिक्र है। ये है स्ट्रेस टेस्टिंग के लिए एक नई हेलमेट टेक्नोलॉजी। और ये है हमारी लेटेस्ट एडवांसमेंट। इसका नाम है क्रेलमेंट। वाह पर ये करता क्या है? ये हनी को निकालने के बाद इसकी बची हुई बूंदों को निकालता है। इससे हमें काफी मुनाफा होता है। एक्सक्यूज मी, क्या तू क्रेलिंग पर काम कर सकता है? बेशक। ज्यादातर वीडियोस छोटी होती हैं, पर बीस जानते हैं कि हर छोटा काम अगर अच्छे से किया जाए तो उसकी अहमियत होती है। पर बड़े ध्यान से चुनना, क्योंकि जो काम तुम चुनोगे वो तुम्हें पूरी उम्र भर करना पड़ेगा। पूरी जिंदगी एक ही काम करना होगा? मुझे भी पता नहीं था। इससे क्या फर्क पड़ता है? हाँ? और आपको ये जानकर खुशी होगी कि एक स्पीशीज होने के नाते हमने 27 मिलियन ईयर्स में आज तक एक भी छुट्टी नहीं ली है। इसका मतलब हम काम करते करते मर जाएंगे? कुछ ऐसा ही समझो। वाह, ये सब
तुमने उन्होंने क्या कहा था? जिंदगी भर एक ही काम। ऐसा करना तो पागलपन होगा। मुझे तो तसल्ली हुई है क्योंकि अब जिंदगी में सिर्फ एक ही फैसला लेना है। पर एडम, ये सारी बातें हमें पहले किसी ने क्यों नहीं बताई? बेनी, तुम कितने सवाल पूछते हो? हम 20 हैं। धरती की हम सबसे बढ़िया काम करने वाली सोसाइटी है। हाँ, पर क्या तुमने कभी ध्यान दिया है कि यहाँ पर काम कुछ ज्यादा ही ऑर्गेनाइज होगा? कहना क्या चाहते हो? मुझे कोई एग्जाम्पल तो दो। कुछ याद नहीं आ रहा, पर तुम समझ रहे हो। तो कमाल का नेक्टर कलेक्टर है। क्या तुमने कभी इससे पहले पॉलिनेशन नहीं देखा? नहीं सर। वहां से थोड़ा पॉलन ले लो और यहाँ पर स्प्रिंकल करो। थोड़ा यहाँ करो और थोड़ा वहां करो। देखा तुमने? है ना? ये किसी जादू से कम नहीं है। वाह, कमाल का है। पर हम ऐसा क्यों करते हैं? ये पॉलन पावर है बच्चे। जितना ज्यादा पॉलन उतने ज्यादा फ्लावर, जितना ज्यादा नेक्टर हमारे लिए उतना ही ज्यादा हनी। बढ़िया। मुझे बहुत ज्यादा ब्लैक येलो दिखाई दे रहे हैं। क्या वो डेज़ीज़ है? हमें उनकी जरूरत नहीं। कॉपी दैट विजुअल। जरा रुको, उसमें एक फ्लावर हिलता हुआ दिख रहा है। फिर से कहो, तुम कह रहे हो फ्लावर हिल रहा है? तुमने सही सुना। बढ़िया, ये तो कमाल का है। लेकिन ये है क्या? मुझे नहीं पता, लेकिन मुझे इनका कलर पसंद आया। खुशबू बढ़िया है। फ्लावर जैसी नहीं है, लेकिन मुझे अच्छी लगी। हाँ, खुरदरा है, केमिकल जैसा है। ध्यान से दोस्तों, ये चिपक रहा है। ये तो बहुत बढ़िया है। ये बेवकूफ, उतरो वहां से। दोस्तों, ये तो खतरे वाली बात हो गई। सही कहा। बचिया, अपने बच्चों को। तो तुम गए काम से बच्चे। मुझे नहीं लगता कि ये फ्लावर्स है। क्या हम उसे बता दें? वो शायद जान गया है।
बचपन के दिन याद आ गए। शूटिंग वाला सर, यू ऑल्सो एन्जॉय जोखा करा 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 एन्जॉय करण्यासाठी चाललं. नहीं तो जोक्याचं मतलब राजू इकडे नहीं जरूरत है Kabar
माझा एक फोटो काढा. चला चला पुढं चांगल्या ठिकाणी काढतो ना. चला चला या. हायर क्लास मोठ्या क्लासेस पासून सुरुवात करून देतात काय इथे मोठे मुलं पुढे आहेत ना. Second standard boys get up. Second standard boys. Boys join your line. आपल्या 5 नंबर मध्ये बसायचं. चला
चला चला. चला. बरं किती बैल हे.
सोडा सोडा. येलो वाला पाहिजे. अरे तुझे
हळू हळू.
कसा काय नका असं तेरी नाच परी तेरी नाच पौड़ी ना तालवर तेरी नाच तेरी नाच परी तेरी नाच पौड़ी ना तालवर तेरी नाच Bye.
चल खाऊन घ्या रे बरोबर. एकदम भारी हो. एक आदर्श गाव कसं असलं पाहिजे त्याची प्रतिकृती या ठिकाणी दाखवली आहे. अच्छा. शाळा त्याबरोबर ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन, सर्व गोष्टीचा समावेश याच्यामध्ये जे आलेलं आहे. स्टेडियम कसं असलं पाहिजे आणि शेतीविषयक माहिती सांगितली त्या बाजूला. म्हणजे कसं एक मळा कसा असला पाहिजे, असं आपले पशुधन कसं पाळलं पाहिजे त्याविषयी माहिती सांगितली या ठिकाणी. बरंच काही चॅनल कशी काढायची, अंगणवाडी वगैरे असं सर्व माहिती दिली त्यांनी. पापड वाळत घालताय का? हां मग पापड, सौर ऊर्जा आहे की सौर सोलर पण आहे दाखवलेलं. पोस्ट ऑफिस, ATM सुद्धा दाखवलं पाहिजे. हां बघा तुमचंच आहे आणि खाली आजी बाबा आहे वाटतं. बारीक बारीक पाच कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर त्याचं डिपार्टमेंट पिंपळाचं झाड पाहिलं का कसं दाखवलं मोठं झाड. म्हणजे या जो माणूस आहे ना त्याचं मूळ गाव शेवरगाव आहे. त्याची संकल्पना आहे की हे गाव असं असलं पाहिजे म्हणून त्याने ती तयार केलेली प्रतिकृती. त्याला असं गाव बनवायचं त्याचं स्वतःचं. बाजार समिती शेवरगाव हे अग्निशमन मुख्यालय. मासे ना हो पकडा ना. संध्याकाळी भाजी होऊन जाईल. असं गाव पाहिजे. तिकडं असेल तिकडं पुढं. हां हां. स्वतःचं ध्येय असं पाहिजे मॉडेल. असं वर केले ना सगळ्या गावाला पाणी. किती जोर प्रकल्प आहे. झोपडपट्टी सुद्धा दाखवली. पाहा ते प्लॅस्टिकचे नळ्या. लागवड पाहा ते कुत्रं पाठीमागं बैलगाडी घेते झाली. नॅचरल दाखवली दाखवली इकडे पहा बरं का. पाटलाचा वाडा आहे. पाटलाचा वाडा आहे. हां पाटलाचा गोठा आहे. पाटलाचं नाही हो गोठा आहे ना. पाटीलवाडा. आपल्या घर तयार करून घ्यावं लागतं. नाही का आम्ही तुम्हाला बोलवलं या बारीक सारीक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. हां
हा असं जर असलं तर शहरात कशाला कशाला जाते बरोबर आहे खेड्यात अशी सुविधा करून दिल्या पाहून घ्या पुरी तुमचं गाव सुद्धा असं बनवायचं आहे तुम्हाला हा? तुमची सुद्धा अशी कल्पना तयार करा का आपलं गाव सुद्धा असं चला चला रे पुढे हळूहळू चालत राहा चला बरं मंदिर घ्या जाऊ दे फक्त थोडंसं बावल्या खाली नसतं पडलं तर भारी वाटतं कविताराव जॉगिंग ट्रॅक पाहिजे असं कवितारावचा जॉगिंग ट्रॅक घ्यायचा पळायचा जॉगिंग ट्रॅक बनवला खरंच भारी बनवलं बा संकल्पना लय भारी कसं आहे जाण सुरू स्ट्रीट लाईट पण आहे बघा हो ना हा हवे मेन हवे एंट्री इथून आहे कुठं हे काय हा नाही सेवर बसा महाराष्ट्राची विद्युत परिवहन महामंडळ पोटाचं फुगलं ना पुढं खाली घरला नसतं राहू दे ना म्हणून कसे ओरिजिनल द्राक्षाचे पोटे ना हे काय एवढं बारीक सरी हो तिकडे आहे ना काय दिले फक्त बैले बिले बैलांची शर्यत आहे वेगळ्या प्रकारचे बैल चला पटकन तिथे द्या ना पाणी तेच काय सांगत तुम्ही यायला इथं नका मला काढा ते उतरल्यावर मग काढ दौड़ेंगे बोला दौड़ेंगे वो हा आजा काढला फोटो काढला बाई गाडी बसून काढला हो चांगला अरे मम्मी कोट सोडता येते ठेव का
काढली का बैलगाडी शर्यत पाहिली सर ती कोणची शाळा अरे आम्ही इथे हात करत